की ज्या वेळेला माणसासमोर ऑप्शन भरपूर असतात ना त्यावेळेला माणसाचा कल हा ओव्हर इटिंग कडे जातो. तर डॉक्टर, मधुमेहाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे कुठले पदार्थ आहेत जे ऍड करणं गरजेचं आहे किंवा काही कमी करणं गरजेचं आहे? तुम्ही फूडच्या मागे लागू नका की हे चालतंय का ते चालतंय. तुम्ही असं फूड चूज करा की ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे, फायबर भरपूर प्रमाणात आहे, जे नॉन रिफाईंड आहे, जे अनपॉलिश्ड आहे. आज कुठलाही रेस्टॉरंटमधला कुठलाही पदार्थ आपण बघितला तर तो साखर टाकल्याशिवाय बनतच नाही. 99% पदार्थांमध्ये साखर असते. 2 ते 2.5 चमचे साखर एका पुरीमध्ये जाते आणि आपण तर श्रीखंड पुरी सहजपणे 6 ते 8 पुऱ्या खाऊन टाकतो. कडू, गोड, तिखट, आंबट, तुरट या पाचीही ह्याचं सेवन व्हावं आणि हे पाचीही पदार्थ तुमच्या पोटात जावे, ते खऱ्या अर्थाने पक्वान नाही. तुम्हाला जर का लवकर डायबिटीसमधून रिकव्हरी व्हायची करायची आहे तर जेवढ्या प्रमाणात तुम्ही पोहे, जेवढ्या प्रमाणात तुम्ही रवा, जेवढ्या प्रमाणात तुम्ही भात, जेवढ्या प्रमाणात तुम्ही पोळी भाजी घेता त्याच्या कमीत कमी 3 पट तरी, तिप्पट तरी तुमचा हा बाकीचा माल मसाला तुमच्या जेवणामध्ये पाहिजे. डायबिटीज झाला की लोक स्वतःहूनच ठरवतात की आता मी भात खाणार नाही, मी पोहे खाणार नाही किंवा मी साबुदाणाच बंद करतो. तर हे खरंच आहे का की चालू ठेवलं तरी हरकत नाही? माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न, किती दिवस बंद ठेवू शकणार तुम्ही? सण सुरू होत आहेत, ओके, आणि महाराष्ट्राला तर समृद्ध परंपरा आहे सणाची. असा एकही सण नाही की जिथे गोड बनला जात नाही. तर मग पुरणपोळी, श्रीखंड, मोदक, खीर ह्यांना दुसरे पर्याय काय? शुगर नॉर्मल नसेल तर नाही खायचे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. खूप छान प्रतिसाद देताय तुम्ही आणि ह्याचा बऱ्याच लोकांना फायदा होताना दिसून येतो, त्यासाठी खूप आभार. आजचा विषय पर्सनली माझ्यासाठी खूप आवडीचा आहे. महाराष्ट्र देशाची परंपरा. आपल्या महाराष्ट्राला खूप छान परंपरा लाभलेली आहे. संतांची भूमी असंही म्हटलं जातं. सह्याद्रीचे कडे आहेत, समुद्र आहे, इतका सुंदर कोकण आहे. तसंच खाद्यसंस्कृतीसुद्धा तितकीच सुंदर आहे. मोदक, पुरणपोळ्या, श्रीखंड, गुलाबजाम, मिसळपाव, वडापाव. आत्ताच भूक लागल्यासारखी वाटते मला सुद्धा, पण हा एपिसोड आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर ही खाद्य परंपरा डायबिटीसच्या लोकांसाठी खरंच उपयुक्त आहे का? त्यांनी त्यांच्या क्रेविंग्स, त्यांच्या आवडीनिवडी कशा जपणं गरजेचं आहे? तर ह्या एपिसोडमध्ये ह्याच सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर भाग्येश कुलकर्णींसोबत. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे डायबिटीज फ्री फॉर एव्हर ह्या संस्थेद्वारे आनंद पसरवण्याचं काम करतात. चला स्वागत करूया. खूप खूप स्वागत डॉक्टर. आजचा विषय खूप छान आहे बरं का. माझाही फार फेवरेट आहे. मी आता ऐकल्यावरच मला एवढा किती बोलू आणि किती नको असं होणार आहे. तेच ना. आणि इतकी सुंदर खाद्य परंपरा आपल्याला लाभलेली आहे महाराष्ट्राला. वी आर खरंच म्हणजे नशिबानेच आहोत आपण. अगदी अगदी महाराष्ट्रात आपला जन्म झालाय आणि एवढ्या व्हरायटीचं हे आपल्याला फूड अनुभवता येते आणि संस्कृती पण एवढी व्हरायटी आहे. संस्कृती आता मी खूप मोठी आहे. कित्येक देश फिरलो किंवा आता रिसेंटली मी साऊथ आफ्रिकेला पण जाऊन आलो होतो. पण तिथं मी बघितलं की एकाच पद्धतीचं फूड आहे किंवा ती जी मजा आहे म्हणजे एक 5-6 दिवस आपल्याला बरं वाटतं, पण ब्रेड आणि ह्याच्या पलीकडे ती लोक फार नाही जाऊ शकत. वरण भाताची सर कशालाच नाही. वरण भाताची. किंवा तिथे गेल्यावर पण आम्ही थोड्या दिवसांनी दाल फ्राय आणि आपलं रेग्युलर भेंडीची भाजी कुठे हेच सांगायचा उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये ती खरंच व्हरायटी आणि वी आर लकी. त्यामुळे मला असं वाटतं की आपण खूप सारे ऑप्शन्स डायबेटिक पेशंट्सना दिले पाहिजेत आणि आहेत. ती माहिती जर का त्यांनी करून घेतली तर ते सुद्धा हे पदार्थ नक्कीच फायदेशीर होईल. येस, बोलू आपण त्याच्याबद्दल. नक्कीच. सर, डॉक्टर जेव्हा डायबिटीज डिटेक्ट होतो तर आधी साखर बंद करायला सांगतात. आपल्या पारंपरिक जे पदार्थ आहेत, गोड पदार्थ, त्या सगळ्यांना तिलांजली द्यायला सांगतात. सगळंच बंद करायला सांगतात. तर महाराष्ट्रीयन पदार्थ आणि डायबिटीज यांचं नातं कसं आहे? नातं म्हणते अर का मी. बिईंग महाराष्ट्रीयन आपल्याला कसं असतं की ज्या वेळेला माणसासमोर ऑप्शन भरपूर असतात ना त्यावेळेला माणसाचा कल हा ओव्हर इटिंग कडे जातो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला टेस्टबड पण भरपूर आहेत आणि जो जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळे फूड ट्राय करतच असतो. बरोबर. म्हणजे तो आपल्या कल्चरमध्ये पण वेगवेगळं ट्राय करत असतो आणि बाहेरच्या कल्चरमधलं पण त्याला पिझ्झा पण हवा असतं, त्याला पास्ता पण हवा असतो, त्याला वडापाव पण हवा असतो, त्याला मिसळ पण पाहिजे असते. आणि बाहेर गेल्यानंतर अगदी मी बघितलं की लोक नॉनव्हेजमध्ये अंड्यापासून ते क्रोकोडाईलचं मांस खाण्यापर्यंत वेगवेगळे प्रकार मी तिथं बघितले. सो माणूस हा कसा आहे, त्याला व्हरायटी ह्याच्यामध्ये हवी असती, ती पण एक पद्धतीची नीड आहे. सो मला नाही असं वाटत की महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फार मोठा प्रॉब्लेम आहे.
प्रॉब्लेम हा त्या व्यक्तीच्या टेंडन्सीमध्ये असतो. मी बरोबर. जर का मला जर का गरज नाही आहे केवळ टेस्टबर्डसाठी, जसं मी माझ्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये बोललेलो आहे की 20 सेकंदाच्या टेस्टसाठी आपण 20 तास जर का शरीराला झुंजवणारं अन्न आपण हो. शरीरात टाकलं तर मग ते डिफिकल्ट आहे. कारण माझे जर का ज्युसेस सिक्रेट होत नाहीये, मला भूक लागलेली नाहीये, केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर का मी खातोय तर मग ते महाराष्ट्रीयन डाएट असू दे, इटालियन डाएट असू दे, अमेरिकन डाएट असू दे, इट्स गोइंग टू हार्म यू. बरोबर आहे. सो इफ आय वॉन्ट टू सीक व्हरायटी आणि मी जर का क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याचा जर का मिश्रण व्यवस्थित केलं तर खूप चांगला पर्याय डायबिटिक पेशंटसाठी महाराष्ट्रीयन डाएट देऊ शकतो. महाराष्ट्रीयन डाएट किंवा आपण जी महाराष्ट्रीयन थाळी ॲज सच म्हणतो, बरोबर. ही जशी पूर्वापार चालत आलेली आहे ती हो. डिझाईनच अशा पद्धतीनं केलेली आहे की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स आणि जे काही आपण सो कॉल्ड आता ब्ला 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 भरपूर नॉलेज इकडून बॅलन्स डाएट म्हणतो, म्हणता येईल. तर त्या पद्धतीनं ऑटोमॅटिकली बनलेली आहे. बरोबर. आणि वी आर सो मच फॉर्च्युनेट की आपल्याला लहानपणापासून आपल्यामध्ये मी आता एवढ्या ठिकाणी मी फिरलो, इंटरनॅशनल अगदी कॉन्टिनेंटल पण बघितलं, एवढ्या पद्धतीची थाळीचे जेव्हा मी फोटो फॉरेनर्स किंवा दाखवले ना तर ते म्हणले की हे आमचं आठवड्याचं फूड असू शकतं किंवा मे बी एवढ्या पद्धतीची थाळी खायची आहे ही कल्पनाच आपल्याला म्हणजे त्यांना सहन होत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये एक किंवा दोन पदार्थ आणि आठवड्यातून एकदा एखादा पदार्थ बनवला तर त्यांच्यासाठी ते अप्रूप आणि त्या गृहिणीचं ते कौतुक करतात. सो इथं सगळ्या महाराष्ट्रीयन गृहिणी ज्या आपल्यासाठी सादर संगीत 2 वेळाला स्वयंपाक करतात त्यांचं खरंच म्हणजे खरंच त्यांना नमन करायला पाहिजे की एवढ्या पद्धतीचं हे करतात. आणि आम्ही नवरोबा म्हणू शकतो आपण, ते आपण खूप लकी आहे की आपल्याला घरी गेल्यावर असं छान जेवणाचं ताट सात्विक अन्न मिळायला मिळतं. आणि महाराष्ट्र याच्यात तर खूप व्हरायटी आहे याच्यामध्ये. बरोबर. तर डॉक्टर, मधुमेहाच्या दृष्टीने महाराष्ट्रीयन असे कुठले पदार्थ आहेत जे ऍड करणं गरजेचं आहे किंवा काही कमी करणं गरजेचं आहे? सगळ्यात पहिलं जसं मी कायम म्हणतो की तुम्ही कुठला पदार्थ किती प्रमाणात खायचा हे जर का लिस्टिंग करायला गेला तर तिथं महाराष्ट्राच्या, मी जेव्हा हा टॉपिकचा अभ्यास करत होतो तर मी जस्ट गुगलवर टाकलं की महाराष्ट्रीयन पदार्थ युजफुल फॉर डायबिटिक, तर चुकून ते डायबिटिक माझ्याकडनं हे झालं, फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ असं मी टाकलं. यू डोंट बिलीव्ह 5000 सर्च फाइंडिंग दिसले मला. म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थ जर का आपण बघायला गेलं तर आज इंटरनेटवरती आपल्याला 4,500 ते 5,000 नुसते पदार्थ सापडतात. तर प्रत्येक पदार्थ मी घेतलो आणि प्रत्येक पदार्थ घेऊन जर का मी म्हणलं की मी हा चालतोय का तो चालतोय, तर इट विल टेक अ ह्यूज लिस्ट, खूप मोठी लिस्ट त्याच्यामध्ये येऊ शकते. तर मी एक शॉर्टकट याच्यामध्ये सांगू इच्छितोय किंवा जो शॉर्टकट आपण आपल्या पेशंट्सना आपण शिकवतो की तुम्ही फूडच्या मागं लागू नका की हे चालतंय का ते चालतंय, ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे का त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. तुम्ही असं फूड चूज करा की ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे, त्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे, जे नॉन रिफाईंड आहे, जे नॉन पॉलिश्ड आहे, अनपॉलिश्ड आहे, जे अशा पद्धतीचं फूड तुम्ही जर का यूज केलं आणि जे पदार्थ तुम्ही लहानपणापासून खात आलेले आहात, तुमच्या आईनी, तुमच्या वडिलांनी जे पदार्थ तुम्हाला खायला सुरुवात केल्यापासून जे पदार्थ तुम्हाला भरवलेत, म्हणजे आपल्याला आज सुद्धा वरण भात का एवढा प्रिय वाटतो किंवा वरण भात खाल्ल्यानंतर आपल्याला पोट का भरल्याचं फिलिंग येतं, कारण त्या पद्धतीचे गट बॅक्टेरिया आपल्या पोटात डेव्हलप झालेले आहेत. सो इफ यू आर यूज फॉर महाराष्ट्रीयन काइंड ऑफ अ फूड आणि तुम्हाला जर का डायबिटीस झालाय तर तुम्हाला एवढंच फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपल्या ओव्हरऑल महाराष्ट्रीयन खाण्याच्या थाळीमध्ये किंवा ओव्हरऑल आपण जे काही अन्नपदार्थ वाढून घेतो ह्याच्यामधला ग्रेनचा पोर्शन फक्त आपल्याला थोडासा कमी करायचा आहे. म्हणजे धान्य आपल्याला भरपूर खायची लहानपणापासून सवय असते, मग तो आपल्याला सुरुवातीला बऱ्याच वेळा आपण लग्नाच्या जेवणात पण बघतो आणि इव्हन बऱ्याच सगळ्या घरामध्ये, आज आपण तुम्ही कोकणाचा उल्लेख केलात किंवा केला तर सुरुवातीला पण भात असतो, मध्ये पण भात असतो, शेवटी पण भात असतो. बऱ्याच वेळेला आपण पोळी किंवा भाकरी खाल्ल्याशिवाय आपलं पोटच भरल्याचं फिलिंग येत नाही, तर ते खायला हरकत नाहीये, पण त्याची जी क्वांटिटी आहे ती बिईंग अ डायबिटिक मी निम्म्यावरती आणली पाहिजे. सो जर का दिवसभरात मी 4 पोळ्या खातोय किंवा मी जर का 2-3 भाकऱ्या खातोय तर ते प्रमाण मला 1 किंवा 1.5 वरती कसं आणता येईल. रोज जर का मी दिवसभरात 2 किंवा 3 वाट्या किंवा 1 किंवा 2 कटोरी भात खातोय तो मला एका कटोरीवर कसा आणता येईल. आणि त्याच्या बदल्यामध्ये ज्या आपल्या महाराष्ट्रीयन भाज्या असतात या नुसत्या रॉ, म्हणजे कच्च्या नाही म्हणत आहे मी असं म्हणतोय की आपल्या ज्या भाज्या रेग्युलर, आपली जी काय भेंडीची भाजी असती, वांग्याची भाजी असती किंवा कुठल्याही पद्धतीची उसळ असती, ही आपण आपल्या घरातल्या घरगुती महाराष्ट्रीयन स्टाईलच बनवायची, पण ती एखादा वाटी तुम्ही नुसती खाऊ शकला पाहिजे बनवताना, विदाऊट युजिंग, नाही मसाले पण वापरा, पण विदाऊट तुम्ही भाकरी किंवा भात. आपल्याला ते कसं आहे की आपण चमच्याच्या स्वरूपात मेजर करतो. तुम्ही जर का बघितलं तर अन्नाचे जे घास असतात ते आपण आयदर हातात घेतो किंवा हे घेतो, आणि आपल्याला कसं आहे की आपण एका जेवणामध्ये बरेच सारखे चमचे वापरतो. म्हणजे काय, बरेच सारखे चमचे, कशाचे चमचे करतो आपण, असे चमचे नाही वापरत, नाही तसे नाही, आपण भाकरीचा किंवा पोळीचा चमचा बनवतो.
तुम्ही जर अच्छा, का आलं बघितलं लक्षात. हा, येस हा. येस येस. तर काहीतरी आपण काय सप्लिमेंट करतो पाहिजे हा आपण. जसं तर मिसळ पाव आहे. भाकरी आपण तोडतो हा. किंवा आपण पाव घेतो आणि त्याच असं बरोबर. चमच्यासारखं बनवतो आणि मग ते भाजीमध्ये बुडवतो आणि ते वरण आमटीमध्ये घेतो हा. आणि मग असे बरेच सारखे कार्बोहायड्रेटचे चमचे आपल्या पोटात जातात. सो जेव्हा तुम्ही एक भाकरीचा तुकडा मोडताय किंवा एक चपातीचा पोळीचा तुकडा मोडताय त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्यायचंय की एक चमचा साखर माझ्या पोटात चालली. सो इन्स्टेड ऑफ दॅट कधीतरी जर का आपण असं ट्राय करून बघितलं की जेवणाच्या ताटलीमध्ये पोळी आणि भात मी जरा शेवटी ठेवला आणि मी वरण असेल आमटी असेल नुसतीच खाऊन बघितली, नुसतीच राईट एक वाटी, तर तुम्हाला रिअल टेस्ट खऱ्या अर्थाने कळेल. म्हणजे ज्याला मी म्हणतो की क्वांटिटी वाढवा, क्वांटिटी अशीच नाही वाढणार, तुमच्या टेस्ट बडला ती सवय लागली पाहिजे. आणि वी आर फॉर्च्युनेट की महाराष्ट्रात आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या भरपूर मिळतात. आपल्याला दररोज म्हटलं तर दररोज आमटीचे वेगवेगळे प्रकार आपण बनवू शकतो. सो ऍक्च्युली जे पहिल्यांदा भुरके मारून जी आमटी आणि पिली ते ऍक्च्युली योग्य पद्धत आहे, किंवा जी कुस्करून खाण्याची पद्धत आहे ना ती डायबेटिक पेशंटनी जरूर अवलंबली पाहिजे. ऑटोमॅटिकली त्यांचं ग्रेनचं प्रमाण कमी होईल. सो आपल्या लक्षातच येत नाही की आपण किती चमचे साखर पोटात टाकायला लागलोय. तुम्ही जसं म्हणलात की डायबिटीज झाला, मी शुगर बंद केली, पण मी सकाळी 3 पोळ्या खातोय, संध्याकाळी 3 पोळ्या खातोय आणि प्रत्येक तुकड्याबरोबर जर का एक एक चमचा माझ्या पोटात साखर जाते, एक एक चमचा, तर ऑलमोस्ट 8 ते 10 चमचे साखर एका जेवणात माझ्या गेल्यासारखं आहे. स्टार्च जे ग्रेन मधनं येतं. सो आपल्याला ते करण्यासाठी, ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही बरेच सारख्या डायबेटिक पेशंट चूक काय करतात की आम्ही जेवणच कमी केलं डॉक्टर, आम्ही फक्त अर्धीच पोळी खातो, आम्ही भातच बंद केला. बंद करू नका. तुम्ही त्याची क्वांटिटी कमी करण्यासाठी जे योग्य पदार्थ आहेत, ज्या भाज्या आहेत, त्या आपल्याला थोड्याशा मसाले थोडे जास्त वापरा, खूप जास्त स्पायसी बनवू नका, खूप जास्त ऑइली बनवू नका, नुसत्या कशा खाता येतील हे जरी आपण केलं तरी पण मला वाटतं सगळ्या गोष्टीचा अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो. कोशिंबीर आपल्याकडे भरपूर प्रमाणात असतात. आम्ही फक्त एवढंच सांगतो की बिईंग अ डायबिटिक आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ काही कालावधीसाठी अवॉइड करायचे. सो दह्याबरोबर कोशिंबीर छानच लागते, प्रश्नच नाही. दही नसेल तर बरेच जण कोशिंबीर कशी खाणार, तर आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही दही जरी वापरायचं नसेल, ओलं खोबरं आपल्याकडे बऱ्याच भाज्यांमध्ये, कोकणामध्ये तर आपण सर्रास वापरलं जातं. ओलं खोबरं हे सगळ्यात सुंदर, म्हणजे फायबर पण त्यात भरपूर आहे, पोषण मूल्य पण भरपूर आहेत, मिनरल्स भरपूर आहेत. तर जिथं जिथं शक्य आहे तिथं तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर हे केलात, तेलाचा वापर थोडा कमी केलात, शेंगदाण्याचा वापर थोडासा कमी केलात आणि ओल्या खोबऱ्यामध्ये बनवलेल्या अगदी कोबीची भाजी सुद्धा ओलं खोबरं टाकल्यानंतर खूप सुरेख लागते. मग त्याच्यामध्ये आपण पोहे असतात किंवा उपीट असतं, तर तुम्ही पोहे उपीटामध्ये थोडंसं जर का त्यात मी व्हेजिटेबल्स मिक्स केले, थोडी शेव वगैरे टाकली आणि त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं भरपूर टाकलं, शेंगदाणे जर का छान टाकले, तर पोहे आणि उपमा सुद्धा डायबिटिक पेशंट खाऊ शकतो. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की आपण जे बाकीचे इन्ग्रेडियंट आहे ते अगदी थोडे घेतो, मुठीत बसणारे, आणि 2 वाट्या आपण पोहे किंवा उपमा किंवा रवा किंवा राईस हे जास्त घेतो. तर आपल्याला उलटं करता आलं तर जास्त फायद्याचं होईल. पोहे मुठभरच घ्यायचे आहेत आणि बाकीचा त्याचा जो माल मसाला आहे तो वाटीभर घ्यायचा, जास्त घ्यायचा. हे जर का केलं तर तुम्ही इक्वल क्वांटिटीमध्ये ते मेजर करता. तुम्हाला जर का लवकर डायबिटीसमधून रिकव्हरी करायची आहे, तर जेवढ्या प्रमाणात तुम्ही पोहे, जेवढ्या प्रमाणात तुम्ही रवा, जेवढ्या प्रमाणात तुम्ही भात, जेवढ्या प्रमाणात तुम्ही पोळी भाजी घेताय, त्याच्या कमीत कमी 3 पट तरी, तिप्पट तरी तुमचा हा बाकीचा माल मसाला तुमच्या जेवणामध्ये पाहिजे. एवढं जर का प्रिन्सिपल आपण फॉलो केलं तर मला वाटतं की महाराष्ट्रीयन डाएट तुम्ही सगळे पदार्थ मग एन्जॉय करू शकता. मिसळमध्ये पण जर का थोडासा जर का त्याचा तर्रीचा पार्ट आपण जर का बाजूला काढला, उसळ भरपूर घेतली, थोडा कमी प्रमाणात फरसाणा वापरला, कोथिंबीर बिथिंबीर मस्त टाकली, कांदा वगैरे टाकला, मस्त लिंबू पिळला, बहुतेक पाणी सुटलेलं आहे, तर मिसळ हे खूप छान ह्याच्यासाठी होऊ शकतं. आपला प्रॉब्लेम काय की आपण ते टेस्टच्या नादामध्ये आपण ते टू मच स्पायसी बनवायला सुरुवात केली. तर ही पद्धत, म्हणून आम्ही काय म्हणतो, मग तुम्ही घरातच बनवा, मिसळ बनवायचीच आहे तर, आणि तुम्ही ती नुसती खाता येईल या पद्धतीनं जर का बनवली आणि थोडा ग्रेनचा वापर टाळला, एखादा चवीपुरता मी एखादा ब्रेड घेतला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, असं काही नाही. पण बाबा मी ते ब्रेड नाही खाणार म्हणून मी जर का टू मच स्पायसी मिसळ खातोय किंवा मी शुगर बंद केली आहे म्हणून मी 2-2 वाट्या पोहे किंवा उपीट खायला लागलोय, तर त्यातनं पण स्टार्च माझ्या पोटात कुठेतरी जाते. सो आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला कुठल्याही गोष्टीवर बंधन आणायचं नाही आहे, कुठलीही गोष्ट पूर्णपणे बंद नाही करायची, त्याची क्वांटिटी योग्य प्रमाणात कशी वापरायची आणि कुठल्या पदार्थाबरोबर तो पदार्थ कसा खायचा आहे हे जर का आपण समजून घेतलं तर महाराष्ट्रीयन पदार्थ सगळे चालू शकतात माझ्या. क्या बात, व्हेरी नाईस. म्हणजे कधी कधी तुम्ही एखादाच प्रश्न माझा खाता, आज सगळा एपिसोड खाल्लाय. हरकत नाही. मला हे विचारायचं, जनरली मी पाहिलंय की डायबिटीज झाला की लोक स्वतःहूनच ठरवतात की आता मी भात खाणार नाही, मी पोहे खाणार नाही, किंवा मी साबुदाणाच बंद करतो. तर हे खरंच आहे का की चालू ठेवलं तरी हरकत नाही? माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे, किती दिवस बंद ठेवू शकणार तुम्ही, आणि हे कुणाला दाखवण्यासाठी करताय? बऱ्याच वेळा काय होतं की ते बंधन बाकीच्या घरातल्या लोकांची पण डोकेदुखी बनते आणि तुमची पण डोकेदुखी बनते. इन्स्टेड ऑफ दॅट त्याचे काय बेटर ऑप्शन्स आहेत
ते करून मला ते एन्जॉय पण कसं करता येईल आणि माझी शुगर पण कशी वाढणार नाही. फॉर एक्झाम्पल आता आपण जर का नाश्त्याचा विचार करू, महाराष्ट्रीयन याच्यामध्ये मी मिसळचं मगाशी एक्झाम्पल दिलं, तर आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही ब्रेकफास्टमध्ये नॉन ग्रेन ब्रेकफास्ट तुम्ही जर का केलात तर तुमच्यासाठी जास्त फायद्याचा होऊ शकतो. नॉन ग्रेन म्हणलं की लोकांना नॉन ग्रेन म्हणल्यावरती त्यांना एवढंच वाटतं की मला पोहे आणि उपीट नाही खायचं. मग त्यांचा पुढचा प्रश्न असतो, मग आम्ही ती बाजरीची भाकरी खाल्ली तर चालेल का, मग पोळी खाल्ली तर चालेल का. मग त्यांना परत सांगायला लागतं, अरे नॉन ग्रेनचा अर्थ आहे धान्य विरहित. बरोबर. धान्य विरहित म्हणले की लोक ब्लँक होतात, त्यांना वाटतं धान्य विरहित म्हणजे आपल्याकडे सगळे ऑप्शनच संपले, आपल्याला पोहे नाही, उपीट नाही आणि मला सकाळी पोळी खाता येत नाही. तर भरपूर अशा ऑप्शन आहेत की जे बेसनपासून आपण बनवू शकतो. हिरव्या मुगाचा डोसा आहे, बेसनपासून बनवलेला आपला ढोकळा असू शकतो, कोथिंबीर वडी एक चांगला ऑप्शन आहे, मुगाची भजी एक चांगला ऑप्शन आहे, हिरव्या मुगाचा डोसा सुरेख लागतो, तो तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. इफ यू आर नॉन व्हेजिटेरियन तर कधी तुम्ही बॉइल्ड एग किंवा बॉइल्ड एग पासून एग व्हाईटचा वापर केलेला आमलेट किंवा अगदी आपल्या ह्याच्यामध्ये आपण हॉटेलमध्ये पण गेल्यावर फार कमी खातो रेअरली, टोमॅटो ऑमलेट तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. सो तुम्ही अगदी नॉर्थ पासून खालीपर्यंत म्हणजे महाराष्ट्रात तर भरपूरच आहे, तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स असे रेस्टॉरंटमध्ये पण अवेलेबल आहेत आणि घरात पण अवेलेबल आहेत. सो तुम्ही एंटायरली तुमचं पूर्ण मला इडलीच माझी बंद झाली, माझा डोसाच बंद झाला, माझे पोहेच बंद झाले, माझे उपीट, हा प्रकार न करता तुम्ही आठवड्यात जर का दररोज 6 दिवस किंवा 7 दिवस तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे तर त्यावेळी तुम्ही ऍटलीस्ट 5 दिवस नॉन ग्रेन ब्रेकफास्ट ठेवावा आणि मग तुम्ही एखाद्या दिवशी इडली बनवलीत घरात, डोसा बनवलात किंवा पोहे किंवा आपल्याला जे आवडतं ते घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की इडली जर का मी घेतोय तर एका इडलीला 1 वाटी सांबार आणि 1 वाटी चटणी पाहिजे. बरोबर. मी 4 इडल्या खाल्ल्यात आणि त्याला सांबारला नुसतं असं लावून खाल्लंय आणि एखाद्या मध्ये चमचा खाल्ले, तसं नाही पाहिजे, उलटं पाहिजे. म्हणजे एक इडली त्या पूर्ण त्या सांबारामध्ये काय असेल बुडली पाहिजे आणि मग ते पूर्ण 1 वाटी संपल्यानंतर मग तुम्ही अशा किती खावा, बरोबर, तर मग तुम्हाला तुमची शुगर नाही वाढणार. तुम्ही 4 इडल्यानं 4 वाट्या सांबार आणि 4 वाट्या चटणी जर का मोठी कटोरीमध्ये घेऊन संपू शकत असाल, दॅट विल नॉट हार्म यू. म्हणजे मला असं वाटतं डॉक्टर बॅलन्स पाहिजे. एक्झॅक्टली, द राईट नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट नॉलेज, क्वांटिटीचं. करेक्ट, बरोबर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की आपल्या टेस्ट बडला ही सवय नाही, आपल्याला अशा पद्धतीचे अन्न खायची सवय नाही. माझं एक सगळ्यांनी तर सजेशन आहे, सगळ्या डायबेटिक पेशंट एक आठवडा एक्सपेरिमेंट करून बघा. जेवताना सुरुवातीला ज्या काही जेवणात फक्त 4 वाट्या घ्यायच्या, भाकरी आणि भात नंतर साठी ठेवायचा. त्या 4 वाट्यांमध्ये 1 वाटी किंवा 2 वाट्या सलाड किंवा कोशिंबिरीची ठेवायची, 1 वाटी तुमची जी काही भाजी बनवली ती ठेवायची आणि थोडंसं घट्ट वरण ठेवायचं आणि त्या 4 वाट्या नुसत्या खायच्या. आणि त्या संपल्यानंतर मग तुम्ही काय, तुम्हाला 1 भाकरी घ्यायची आहे, 1 हे घ्यायचं आहे, हे एक 7 दिवस ट्राय करून बघा. याच्यातल्या तुम्ही पण ट्राय करून बघू शकता, तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या रिअल याची टेस्ट कळेल. आपल्याला अजून त्याची टेस्टच कळलेली नाहीये. बऱ्याच सारख्या ज्या पंजाबी भाज्या आज आपण बघतो तर ते कांद्याने सगळ्या स्पॉइल करून टाकलेल्या आहेत. सगळीकडे कांदाच बऱ्याच वेळेला जास्त असतो किंवा मगजबी पण खूप वापरतात किंवा काजू, फरसबी म्हणतो आपण ते. तर ते 2-3च इन्ग्रेडियंट आणि त्यात बऱ्यापैकी आज कुठलाही रेस्टॉरंट मधला कुठलाही पदार्थ आपण बघितला तर तो साखर टाकल्याशिवाय बनतच नाही. 99% गोष्टी पदार्थांमध्ये साखर असते, त्यामुळे तुम्ही कुठं कुठं अवॉइड करणार. तर माझं त्यापेक्षा म्हणणं असतं की तुम्ही क्वांटिटी कमी ठेवा, भुकेपेक्षा 2 घास कमी खाणं आणि जेवढं शक्य आहे तेवढं स्टार्चची जी क्वांटिटी आहे, मैदा पर्टिक्युलर, त्याच्यापासून तुम्ही लांब राहायला पाहिजे कुठल्याही पद्धतीची. मग त्याच्यात आपल्याकडे घरात जी पर्टिक्युलर क्लासिकली जी बनती पुरीमध्ये लक्षात येत नाही आपल्या. पुरी तर सगळ्यात मेजर कल्प्रेट आहे. म्हणजे एका पुरीमधून जेवढी साखर आपल्या पोटात जाती, साधारण आपण जर का विचार केला तर 2 ते 2.5 चमचे साखर एका पुरीमधून जाते. आणि आपण तर श्रीखंड पुरी किंवा ह्याच्यामध्ये असेल तर सहजपणे 6 ते 8 पुऱ्या खाऊन टाकतो. मग तिथं तुम्हाला जर का बेटर ऑप्शन, मग पुरीपेक्षा मग त्यातल्या त्यात बेटर आहे तुम्ही पोळीकडे येऊ शकता. पोळी नाही तर मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भाकरी मिळणार नाही. तर तुम्ही थोडंसं तिथं कंट्रोल ठेवलात तर तो चांगला ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो. इव्हन तुम्ही आपले जे रेग्युलर गव्हाच्या जे असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही 50% गहू आणि 50% जर का बाकीचे व्हेजिटेबल वापरून तुम्ही जर का पराठे बनवला, जसा बटाट्याचा तर पराठा माहिती आहे आपण, तसा गोबीचा पराठा बनवू शकतो, पालेभाज्या टाकून बनवू शकतो, गाजर मिक्स करू शकता तुम्ही, दुधी भोपळा मिक्स करू शकता. तर त्याच्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली व्हेजिटेबल पण तुमच्या पोटात जातात, तुमचं पोट पण चांगलं भरतं आणि गहू पण तुमच्या पोटामध्ये कमी जातो. सर तुम्ही जेवताना लंच असेल किंवा डिनर असेल तर त्यावेळेला तुम्ही जर का साधा हा प्रकार करून बघितला की रेग्युलरच गहू वापरा, अगदी प्रत्येकाने जाऊन खपली गहू आणलाच पाहिजे, प्रत्येकाने जाऊन ब्राऊन राईस वापरला पाहिजे, काही गरज नाही आहे. आपल्या ह्याच्यामध्ये पण वरण भात आणि त्याचं हे छानच लागतं, त्याच्यावर लिंबू जर का पिळला तर भात कमी घ्या,
वरण भरपूर त्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करा. हे जे सोपे पदार्थ तुम्ही वापरलेत आणि जर का जेवणाच्या टोटल तुमच्या जेवणाच्या ताटलीमध्ये 25% जास्त ग्रेन नाही घेतलं तर तुमच्या शुगर लेवल वाढत नाहीत. ओके, हा आमचा ग्रेट आतापर्यंतचा अनुभव आहे ग्रेट. त्याच्यावरती. डॉक्टर, आपल्याकडे कडधान्य पण खूप वापरतो आपण. Yes. वेगवेगळी कडधान्य हो, आहेत, हो, प्रदेशानुसार हो, देखील हो, आहेत. हो. तर मग ह्याचा वापर कसा करायचा डायबिटीज पेशंट? कडधान्यासाठी मी शक्यतो जो सांगतो की तुम्ही सकाळी जो ब्रेकफास्टचा टाइम असतं त्यावेळी तुम्ही जर का कडधान्य वापरली तर सगळ्यात Okay. म्हणजे त्याला आम्ही क्रमच सांगितलेला आहे ओके, की तुम्ही सकाळी तुमच्या ह्याच्यामध्ये 5 S पाहिजेत बर ह्याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुमचं सगळ्यात पहिलं स्मूदी किंवा स्मूदी सदृश्य काहीतरी पाहिजे. तुमच्या खाण्यामध्ये स्प्राउट्स पाहिजेत. तुमच्या खाण्यामध्ये शुगर फ्री किंवा ज्याला आपण म्हणतो ना की नॉन ग्रेन किंवा नॉन स्टार्च बेसी पदार्थ तुम्ही जास्त वापरले पाहिजेत. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे सीड्स वापरले पाहिजेत. सीड्स मध्ये मग तुमचे त्यात स्प्राउटच्या व्यतिरिक्त जे आपण ह्याचं फ्लॅक्स सीड्स वापरतो, फ्लॅक्स सीड्स आहेत. सनफ्लॉवरचे किंवा ह्याच्या असतात बरोबर. ते सीड्स. सीड्स मध्ये बीज जे आपण म्हणतो हो, त्याच्यामध्ये जबरदस्त पोषण असतं. बर. कारण ते बीज जे असतं ते एका झाडाला जर का जन्म देऊ शकतंय हम्म. तर त्या ह्याच्यातनं तुम्ही लक्षात घेऊ शकता की ती तुमची इम्युनिटी किती चांगल्या पद्धतीनं वाढू छान शकतं. कन्सेप्ट तर सांगितले तुम्ही तुम्ही. स्प्राउटच फक्त नाही वापरले पाहिजे. स्प्राउट, स्मूदी, सीड्स ह्याचं कॉम्बिनेशन तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वापरलं आणि नॉन स्टार्चची फूड जर का तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही वापरले तर तुम्हाला जी सगळी पोषण मूल्य पाहिजे ती सगळी पोषण Healthy मूल्य breakfast आपल्याला एकदम. ह्याच्यामध्ये मिळू शकतात. स्प्राउटसाठी फक्त आम्ही म्हणतो की किंवा तुम्ही जरी आपण ड्रायफ्रुट्स पण बऱ्याच वेळा आपण हे हो, करतो, बदाम किंवा असं तर ते भिगोके म्हणजे पाण्यामध्ये हे करून त्याचं वरचं साल काढलं भिजवून. पाहिजे. कारण त्या सालमध्ये थोडी ऍसिडिटी असते, ते थोडं बॉडीला ऍसिडिक बनवू शकतं. तर तुम्ही त्यासाठी ते हे करायचं आहे. सोक पण अगदीच जर का तुम्हाला सोक, बरेच जण काय आम्ही सोक केले नाही म्हणून खात नाहीत. तर हम्म, माझं म्हणणं ठीक आहे, एखाद्या दिवशी विसरला हरकत नाही, 1-2 खावा पण खावा हम्म. त्याच्यावरती. तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता आणि ही भरपूर व्हरायटी तुम्हाला त्याच्यामध्ये हे करता येते. Okay. इनफॅक्ट तुमच्या सॅलडवरती पण तुम्ही ड्रेसिंग म्हणून आजकाल पीनट बटर ह्याच्यामध्ये मिळतं, आपल्या कॅशूनटचं बटर असतं हो, ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. सॅलडवरती Okay. ड्रेसिंग म्हणून वापरू शकता. ओके अतिशय सुरेख लागतं ते. ओके, त्याच्यामध्ये. ग्रेट. आता गव्हाची पोळी, हा. ज्वारीची किंवा नाचणीची किंवा तांदळाची हा, भाकरी हा. ह्यापैकी उत्तम काय? प्रमाणात घेतलं तर सगळं चांगलं आहे. सगळं ओके, ग्रेट. पण त्यातल्या त्यात ज्वारीच्या भाकरीचा नंबर थोडासा वर लागतो. ज्वारीच्या भाकरीच्या खाली मग बाजरीची भाकरी येऊ शकेल, पण बाजरीच्या भाकरीमध्ये पण सीझननुसार थोडी व्हरायटी राहते. बरोबर, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात, उन्हाळ्यात तेवढी बाजरीची भाकरी हीट काही बरोबर. ह्याच्यात वाढती. नाचणीला संमिश्र प्रक्रिया आहे, संमिश्र प्रतिक्रिया आहे. बर. 50% लोकांच्या नाचणीनं शुगर कंट्रोलमध्ये राहताना दिसून आलेलं आहे, 50% लोकांच्या मध्ये वाढताना दिसून आलेलं आहे. ओके, अगेन गहू हा इटसेल्फ, गहू हा मुळे शुगर वाढत नाही. गव्हामध्ये ग्लुटन असतं. हो, पर्टिक्युलर जेव्हा आपण ते अनपॉलिश्ड वापरतो, म्हणजे जेव्हा आपण हम्म. म्हणतो खपली गहू हम्म, किंवा आपण जेव्हा भात पण म्हणतो, तर तुम्ही रेग्युलर पांढऱ्या भातापेक्षा जो हातसडीचा तांदूळ असतो किंवा जो मोठा बासमती किंवा काळा राईस वगैरे म्हणतात, ब्लॅक राईस वगैरे म्हणतात, तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, त्याच्यावरचं आवरण स्थगित आवरण काढलेलं नसतं. हम्म. त्याच्यात एक 3-4% फायबर जास्त असतात. त्यामुळे त्याची पण क्वांटिटी जर का मी लिमिटेड ठेवली आणि तो जर का मी योग्य प्रमाणात खाल्ला तर तो शुगर वाढवत नाही. बर. पण जर का मी ऍक्टिव्हिटीज काय करत नाहीये, मी एकाच ठिकाणी बसून राहिलोय आणि मी म्हणलं मी ब्राऊन राईस खातो, तर मग ब्राऊन राईस पण शुगर वाढवणार. तर ब्राऊन राईस तुमची शुगर वाढवत नाहीये. ब्राऊन राईस मधनं जी एनर्जी, जे बरोबर. पिष्टमय पदार्थ कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून तुमच्या पोटात गेलेत ते तुम्ही युटिलाइज नाही करू शकता. हम्म. दॅट इज अल्टिमेटली या सगळ्या तुम्ही जे काही म्हणलं त्याचा सोर्स काय आहे, त्याचा सोर्स आहे शुगरच, बरोबर. त्याचं पिष्टमय पदार्थच आहे. हो. फक्त काय असतं की भाकरी खाल्ली तर ती शुगर हळूहळू हे होणार. हम्म. मी पोळी खाल्ली तर थोडीशी अजूनही वाढणार. पॉलिश्ड गहू खाल्ला तर एकदम फास्ट वाढणार. बरोबर. सो इट डिपेंड्स अपॉन त्याचा ग्लायसेमिक लोड किती आहे आणि हो. ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे. हो. सो जो पदार्थ ग्लायसेमिक लोड जास्त घेतोय तो पोटात गेला की फट्टकन शुगर वाढवतो आणि एकदम शुगर वाढवणाऱ्या ज्या घटक असतात ते आपल्या डायबेटिक पेशंटला जास्त घातक असतात. बरोबर. ते जास्त शरीरामध्ये डॅमेज करतात किंवा शरीराला इन्शुलिन जास्त सिक्रेट करायला लावतात. तर त्या ह्याच्यामध्ये हा क्रम येतो. सगळ्यात वर्स्ट कुठलं म्हणलं तर मग मी म्हणलं मैद्याचे पदार्थ, मैद्याचे ते तुम्ही पदार्थ. पूर्ण अवॉइड केलेले कधी पण चांगले, नॉट ओन्ली Okay. फॉर द डायबिटीज पण ओव्हरऑल तुमच्या गट प्रत्येकानेच. हेल्थच्या दृष्टीनं कोणातून किंवा ह्याच्यातच सगळ्याच. त्यामुळे ब्रेड, बेकरी, बिस्किट्स, पुरी हे बरोबर. पदार्थ किंवा आपली क्लासिकल मैद्याची रोटी ओके. ते तुम्ही शक्यतो जेवढं शक्य आहे तेवढं अवॉइड केलेलं जास्त चांगलं आहे. Okay. तसं बघा रोटी वगैरे हा महाराष्ट्रीयन याच्यात नाहीच येतच आहे. नाही. आपल्याकडं जर का ट्रॅडिशनली बघितलं तर ज्वारी, गहू आणि हे म्हणजे हा जास्त आपल्याकडे होतो. गहू Yes. पण पूर्वीच्या काळी बघितलं तर महाराष्ट्रात गहू हा पाहुणे आले तर बनवला जायचा. हो हो हो. आपल्याकडे ती मेजवानी असायची त्या दिवशीच गहू बरोबर. आठवड्यातून एकदा किंवा सणासुदीला वगैरे बनवला जायचा.
तर आपलं जे मेन स्टेपल फूड आहे ते तसं बघायला गेलं तर भाकरीच आहे. त्यामुळे Okay. भाकरी कधी पण जास्त बेनिफिशियल, आणि महाराष्ट्रीयन पदार्थांना वेगळं सांगायची गरज नाही, ते तर उलट आवडीनं खातात. अगदी. आता सण सुरू होत आहेत. ओके. हम्म. आणि महाराष्ट्राला तर समृद्ध परंपरा समृद्ध आहे परंपरा सणाची. आहे. असा हो, एकही हो. सण नाही की जिथे हो. गोड बनला जात नाही. खरंय. तर मग पुरणपोळी, श्रीखंड, मोदक, हा. खीर ह्यांना दुसरे पर्याय काय? शुगर नॉर्मल नसेल तर नाही खायचे. नाही, खाऊ शकता डेफिनेटली, तुम्ही हे करू शकता. जसं आपण मागच्या सीझन मध्ये सांगितलं की आंबा हो. आंबा तुम्हाला होतं, तर आंब्याचा रसपेक्षा तुम्ही आंबा चिरून तिथं थोडा मोह टाळला पाहिजे. आणि जर का आता मोदकाचा जर का आपण विषय घेतला, तर मोदक जर का मी घेतोय, तर मोदक कशाचा आहे, मिश्रण तुम्ही जर का बारकाईने बघितलं तर त्यात तांदूळ हा एक घटक तांदूळ येतोय. पिठी. आतले इन्ग्रेडियंट मध्ये तुमच्या तिथं तुम्ही गुळ ओला वापरताय आणि ओलं हे वाटतं, तिथं साखर टाळा, गुळ वापरू शकताय, ओलं खोबरं चालणार आहे. ऑर्गॅनिक गुळ वापरा. आणि तुम्ही जे वरचा जो भात वापरताय तो तुम्ही जर का शक्य झालं तर हातसडीचा तांदूळ किंवा तशा पद्धतीचा राईस तो वापरू शकता. इनफॅक्ट काही काही ठिकाणी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ काढून त्याचेही हे किंवा रागीचे त्याचे पण हे चांगले बनतात. किंवा बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितले की मिलेटचं तुम्ही पावडर हे करून त्याच्यापासून पण तुम्ही बनवले तरी लागतात. थोडे टेस्टबडला सवय होण्यासाठी होईपर्यंत. लागतात. आणि समजा जरी तुम्ही उकडीचे मोदक खाल्ले, तर ज्या दिवशी उकडीचे मोदक तुम्ही खाणार आहात त्यावेळी जरा जपून खावा, 4 किंवा 5च खावा. मोठे असतील तर 2च खावा. हो. आणि त्या दिवशी तुम्ही राईस किंवा इतर हे घेऊ नका, त्याच्यावर तुम्ही कोबीची भाजी ठेवा, उसळ ठेवा, तर ओके. तुम्ही मोदक पण एन्जॉय करू शकता. असं काही नाहीये मी मोदक पण खाणार, मी त्याच्याबरोबर पोळी भाजी पण खाणार आणि मी परत भात पण खाणार, मग तुमचं शुगर लेवल आणि एक्सरसाइज पण करणार आणि नाही. व्यायाम पण नाही करणार, तर तुमच्या शुगर लेवल वाढू शकतात. तर तुम्ही बॅलन्स ठेवू शकता. जी गोष्ट मोदकाची तीच गोष्ट पुरणपोळीची पण बरोबर. आहे. पुरणपोळी जर का चांगल्या क्वालिटीच्या गुळामध्ये तुम्ही बनवलेली आहे, त्याच्यावर छान ऑर्गॅनिक किंवा देशी गाईचं तूप लावून तुम्ही 1-2 पोळ्या खाल्ल्यात, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं एक्स्ट्रा लंघन करा. आणि बरोबर. ज्या दिवशी तुम्ही पुरणाची पोळी किंवा हे घेणार आहे, तर आपल्याबरोबर त्या कटाची आमटी ऑप्शन असतो, हो. त्याच्याबरोबर कोबीची भाजी असू शकते, किंवा एखाद्या वेळेला तुम्ही त्याच्याबरोबर जी चटणी असते ती आपण ह्याची बनवतो, त्याला काय मोकळी डाळ म्हणतो हो, आपण. हो, हो. बेस्ट आहे मोकळी डाळ, तर बेस्ट ऑप्शन आहे. मोकळी डाळमध्ये तर आपण डाळीचे हे येतो, सगळ्यात लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे. कोशिंबीर तुम्ही भरपूर घेऊ शकता. इनफॅक्ट सणासुदीच्या वेळेला आपण त्या चटणी बनवतो, हिरवी बरोबर. पुदिन्याची चटणी पुदिन्याची असती, चटणी. कढीपत्त्याची ह्याच्यापासून बनवलेली असती. सो नुसतंच मी मोदक कसं खायचं हे बघण्यापेक्षा त्याच्यासोबत- आपल्याला जे सांगण्यात हा, आलेलं आहे, आपला right. प्रॉब्लेम काय झाला की आपण सणासुदीमध्ये फोकस फक्त स्वीट वरती केला. बरोबर. सणासुदीचा अर्थ काय आहे, किंवा जो सीझन येतो त्याचा अर्थ काय की तुम्ही पंचपक्वान्न म्हणजे गोडच नाहीये, पक्व अन्न, अशा पद्धतीचं अन्न. पक्वान्नचा अर्थ काय आहे, पक्वान्न आपण कधी त्या अर्थाचे, आपल्या पक्वान्न म्हणजे आपल्यासमोर 5 गोड स्वीट पदार्थ. येतात, तसं नाही. Right, 5 आपले जे वेगवेगळ्या टेस्ट बड जे आहेत, म्हणजे जे आपण हम्म. म्हणतो ना रक्त, काय ते तिक्त, कषाय आणि वेगवेगळ्या पद्धतीचं कडू, गोड, तिखट, आंबट, तुरट, हम्म. या 5ही ह्याचं सेवन व्हावं आणि हे बरोबर. 5ही पदार्थ तुमच्या पोटात जावे, ते खऱ्या अर्थाने पक्वान्न आहे. आणि हे परमेश्वराला प्रसाद देऊन तुम्ही खाल्लं पाहिजे. आणि हम्म. महाराष्ट्र त्या बाबतीत समृद्ध आहे. अगदीच तर इथनं अगदीच. पुढे पंचपक्वान्नाचा अर्थ जर का आपण चेंज केला आणि 5ही टेस्ट असलेलं अन्न माझ्या ह्याच्यात कसं येईल, हे जर का मी सणासुदीला आणि प्रत्येक दिवशी पण जर का आपण हे करायला सुरुवात केली, तर तुम्हाला डायबिटीस तुमच्या शरीरात राहणार नाही. रोजच आरोग्याचा उत्सव आहे रोजच म्हणायचं. आरोग्याचा उत्सव होऊ शकतो. हे कुठेतरी आपण समजून घेणं गरजेचं आहे. हम्म. हे आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेत सांगितलेलं आहे. क्या बात अनफॉर्च्युनेटली आहे. आपण विसरलो ते. व्हेरी नाईस. सो थँक्यू सो मच फॉर Yes. दिस. कारण आता जो पंचपक्वान्नाची जी भूक फोड लागली आहे केली आहे ती तर लागलेलीच आहे, पण ही जी आत्ता पंचपक्वान्नाची फोड जी तुम्ही Yes, करून yes. दिली आहे Actually ना, ती फोड आहे ती खरं. परफेक्ट एकदम. म्हणजे Perfect आहे. खूप Very छान. खूप खूप धन्यवाद. मधुमेहींसाठी आजचा एपिसोड म्हणजे मेजवानीच म्हणायला हरकत नाहीये, कारण डॉक्टरांनी इतके छान उपाय सांगितलेले आहेत, पर्याय सुचवलेले आहेत. ते पर्याय नक्की बघा, डॉक्टरांनी काय सांगितलेत अंमलात आणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली परंपरा जपा, आपले पदार्थांची चव घ्या आणि आनंदाने राहा. आपलं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण आपला हेतू आनंद पसरवणं आहे. तो प्रत्येकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. सो परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. खूप खूप धन्यवाद.